हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे संडे. कालचा आमचा दिवस मस्त साफसफाईमध्ये गेला होता आणि आज आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करतोय बाहेर मस्त डेटवर नाही, ॲक्च्युली थोडं बाहेर खायला. आम्ही जाणार होतो ॲक्च्युली मिसळ खायला, पण दुपारचं आमचं जेवण एवढं हेवी झालेलं ना आणि खूप लेट जेवलो आम्ही, बिकॉज आम्ही साफसफाई केल्यानंतर परत बाबांनी सुद्धा साफसफाई परत केली. सो आमचं चिकन वेअर आणलं दुपारी 3 वाजता. जाऊ दे, लेट इट बी, ते नेहमीचंच आहे. सो मग तेच लेट वगैरे झाला खूप आणि आता 8:45 होत आलेत. सो आता मी विचार करतोय की नॉर्मल फिश वगैरे खायला जाऊ, बिकॉज स्वप्नीला फिश खूप आवडतात. सो असा आहे आजचा प्लॅन. आम्ही जातोय मस्त ताव मारायला. तर कुठे जातोय ते बघा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याच्या आधी ना मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मी ना ब्लिंकिटवरून, ॲक्च्युली आम्ही लेट का झालो, मला ना ब्लिंकिटवरून काही गोष्टी मागवायच्या होत्या. सो मी या 2-3 गोष्टी मागवल्या, तुम्हाला पटकन सांगते मी काय मागवलं. एक तर हे स्नॅकेबल्सचे बनाना चिप्स आहेत. हे ना नो पाम ऑइल असं लिहिलं आणि खूप लाईट असतात. तो मला खूप आवडतं, बिकॉज माझा उद्या उपवास आहे. सो मी हे नेहमी खाते मंडेचे. आणि त्याच्यानंतर ही स्वप्नीलची आणि सारथीची फेवरेट गोष्ट आहे कारी कारी रोस्टेड राईस क्रॅकर पीनट मिक्स. तर स्वप्नील ह्यामधले फक्त पीनट्सच खातो आणि सारथीला मला हे आवडतं द्यायला, बिकॉज आहे ना पूर्ण रोस्टेड आहे, जरा पण ऑइल वगैरे नाही ह्याच्यामध्ये, आणि छान आहे, हेल्दी टेस्टी वगैरे. असंच घरी टाईमपास म्हणून मुलांना खायला द्यायला वगैरे. आणि अजून एक सारथीच्या कामाची गोष्ट, ती म्हणजे हे मदर्स पर्सचे प्युअर वॉटर वेट वाईप्स. जर तुमच्याकडे लहान बाळ असेल, तुम्हाला माहितीच असेल की वेट वाईप्स आपण ट्रॅव्हल करतो, किंवा जर घरामध्ये पण तुम्हाला पटकन काही पुसून वगैरे घ्यायचं असेल त्यांना, तर किती युजफुल आहे. आणि हे ना खरंच खूप छान आहे. तुमच्याकडे लहान बाळ असेल ना, तुम्ही त्या बाळासाठी ना हे वेट वाईप्स नक्की वापरा. फुल 99% याच्यामध्ये पाणी आहे, कुठला स्मेल वगैरे नाही. सो नो इरिटेशन, नक्की हे मागवा. सो आता बघूया आजचा आमचा दिवस कसा जातोय, आम्ही काय तिकडे जाऊन खातोय, कुठल्या गोष्टीवर ताव मारतोय. आणि मी सारखं ताव असं त्याचं पण एक रिझन आहे. सो मग हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. चला तर मग हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तिचं काय चालू आहे? ती रमली आहे त्या खेळण्यामध्ये. टचूड मला ते खेळणं खाली भेटलं, म्हटलं ही गप्प बसले खेळणं बघून. नंतर तिने इकडचे सगळे टिश्यू संपवले आणि ते ठेवले. माणूस दोन होते ते उरलेले ठेवले माझ्या खिशामध्ये. नाही तिने त्याची पण वाट लावली. ते इकडचे आहेत ना, ते परत आणून देतो. ते म्हटलं प्लीज नका आणू, तुमचे टिश्यू वाचवा. हां, आमचं जेवण झालं ना, त्यानंतर त्यांना सांगितलं की आणा, नाही तर हे जे कार्टून आहे ना आमचं, हे सगळी वाट लावून टाकते. हे बघा. मलाच कळत नाही, हिच्या जन्माच्या वेळेला मी इतकं काय काय छान वाचलेलं ना, मला असं छान फुकट गेलंय सगळं, फुकट. मी गर्भसंस्कारचा कोर्स केला होता पूर्ण. चांगलं झालंय बघ, चांगलं झालंय. माझ्या ऑफिसची ना पिकनिक आहे 3rd and 4th नोव्हेंबर. लोकेशन आहे लोणावळा. ते लोक बोलले की तू येणार का म्हणून, बिकॉज माझं रिमोट वर्किंग आहे ना. मग असंच इयरली गेट टुगेदर असतं आउट ऑफ मुंबई किंवा मुंबईमध्ये वेगळंच. माझा कॅनडावरून आमचे बॉस येत आहेत. सो त्यांना भेटायचं आहे. तरी मला विचारलं की तू येशील का 3rd and 4th नोव्हेंबर. मी तर आधी बोलली की नाही म्हणून, सारथी राहत नाही माझ्याशिवाय. म्हणजे ते बोलले की अरे नाही, की 2 वर्षापर्यंत अलाउड आहे. आता मी विचार करते, मी तिकडे गेली तर नेक्स्ट ही लोक मला बोलतील रेशमी यू आर नॉट अलाउड. आवाज कमी करते मी भरवते सारखी तुला. हां, सो आता आमची थाळी आली आहे. बराच उशीर झाला. त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्हाला बाजरीची भाकरी हवी आहे आणि त्याने तांदळाची भाकरी दिली. तर स्वप्नीने आता परत बाजरी दिली. 40 मिनटं लागली आहे आम्ही. तर ठीक आहे, भूक लागले खाऊन घेऊ. पहिला मी ग्रेव्हीसोबत ट्राय करते आणि इथे जाते माझ्या सुरमईची वाट लावते. सुरमई नाही, सॉरी, पापलेटची. सो भूक लागली नाही, काय बोलते.
चांगलं आहे. ठीक आहे. तू खा बघ. मस्त आहे. बरं पण एवढं करणं काय का. हो हो खरंच वर्थित आहे. हां 40 मिनटं वाट बघितली पण मस्त आहे, छान आहे. अजून एक आहे, मी प्रॉन्स राईस सांगितले माझ्यासाठी पण ते अजून माझ्यासाठी जसं मी एवढं खाणार आहे आमच्यासाठी पण अजून आले नाही. बघूया ह्याच्यावरच तर प्लेटमध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगतो. हा एक असा मस्त नॉर्मल साईजचा पॉपलेट आहे. ही आहे भाकरी जी तांदळाची दिली, ज्वारीची सांगितली होती. हे राईस आहे, ही आहे प्रॉन्स करी असणारी आणि सोलकढी. हां राईट प्रॉन्स करी. हां हां डॅडाने बघितलं. हो हो बघितलं डॅडाने. सो लेट्स सी प्रॉन्स राईस कसे येते. ॲक्च्युली मी एकाच गोष्टीची वाट बघत होते, लिंबू नाही दिलेला असं. मला फिशवर लिंबू पिळून खायचा होता. हां हो हो आपण हे बघ हे पासून लिंबू पिळून खाऊया फिशवर. हा 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 बघा गरम आहे पण खूप. खूप फ्रेश आहे, खूप टेस्टी आहे. सारखी हे बघ आता ही फिशच खाणार आहे आणि हा फिश संपणार आहे. ह्या स्वप्नीला मी टेस्ट करायला लावते. हां मस्त आहे. जे हे नाही रवा फ्राय नाही, तवा फ्राय आहे. तवा फ्राय आहे ॲक्च्युली. छान आहे. गुड ऑब्झर्वेशन. मस्त आहे. तर आता बाजरीची भाकरी आली हा गरम गरम आणि त्याच्यासोबत दी मोस्ट अवेटेड कोळंबी राईस. हा देते बाळा तुला देते. दिसायला ते एकदम असं टेम्पटिंग वाटतंय आणि स्वप्नील बोलतोय की हा उरणार आहे. हां मला वाटतंय क्वांटिटी भरपूर जास्त आहे तर मला वाटतं उरणार आहे. पण या मॅडम ज्या आहेत ना त्या बोलतात की नाही उरणार. आता बघूया. हा बघा एवढी भूक लागलेली ना, संपलाय. भाकरी संपली आहे, भात पण संपलाय. 5 मिनटं फस्त. आता ह्याची बारी, प्रॉन्स राईसची बारी आहे. आता हे बोललाय स्वप्नील मला की उरणार आहे. मला तरी वाटतंय बघू. फिशला मी खूप आवडी आहे. तुम्हाला वाटेल ते करा बोला त्याच्यावर की काय आहे अशी एवढा खाते आहे. ही गरम आहे रे. हो म्हणजे काय आताच तर आली आहे ना बनव. हां उरणार आहे भात उरणार आहे. मग सांगतोय तुला. तर तुला काय वाटलं ते आतून हे असतं ते भरगच्च असतं असं आहे काय पोकळवाला. हां सांग कशी आहे टेस्ट करून. ना ही सगळ्यावर काय लिंबू पिते. मला आवडतो. हातानेच खाते मी. मग आम्ही काय पायाने खातो, चमच्याने खात नाही आहे. हां मग तसंच बोल ना. ॲक्च्युली ना मला राईस आवडतो कोळंबी, तो मालवणी टाईपचा. सो ठीक आहे. म्हणजे थोडंसं चिकन झालं. मला वाटतं याच्यात जर थोडंसं डिसअपॉइंटमेंट झालं आहे. मी नाही खात राहते. हां नको बस माझं पोट भरलं पापलेटवर. हां आहे बघूया. मॅडम बोलले थोडंसं खिचडी आपण टाईप थोडं लागतं. असं हां टेस्ट करून बघूया. टेस्टला आहे थंडी थोडंसं चिकन. तुझी टेस्ट आहे ना मालवडी टेस्टची आत्तापर्यंत आम्ही त्याच्यासारखी कोळंबी भात नाही खाल्ला. ते ॲक्च्युली ते कशापासून नारळाची जी दूध असतो नारळाचा त्याच्यापासून ते बनवतात. तो राईस तो एकच नंबर असतो. त्याची थोडंच नाही. पण आपण काय वाईट नाही. ठीक आहे. ओके. हां ओके. तर मंडळी
आता मी घरी आलो आहे. रात्रीचे 11:30 झाले. 11:30 पावणे नाही सॉरी रात्रीचे 12 वाजलेत. आणि मासे खाऊन आम्ही खूप सुस्तावलो आहे. ओ हो, झोप आले आम्हाला. कधी असं बिछाना टाकतं आणि झोपतं असं झाले. ही बघा ही बघा ही बघा, त्याचं यांचं बघा. वेगळंच चालू आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असेच आमचे खाण्याचे व्हिडिओ आवडत असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही अजून नवीन नवीन जागा शोधण्याचा प्रयत्न करू. आता भेटूया लवकरच भेटूया next पुढच्या vlog मध्ये. ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.